हॅलो फ्रेंड्स, स्वाध्याय अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर मी जयश्री आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते. आपण आता ही जी नवीन सिरीज घेऊन आलो ना, याच्यामध्ये आपण जे काही राज्यसेवेचे एमपीएससीचे पीसीएस जी एक्झाम आहे आपली, त्याच्यामध्ये जे काही प्रिव्हियस इयरचे जे क्वेश्चन्स आहेत की जे आपल्याला सरळ सरळ टेक्स्टबुक्समधनं आलेले आहेत. 5वी ते 10वी पर्यंतच्या ज्या टेक्स्टबुक आहेत किंवा 11वी 12वीच्या पण ज्या टेक्स्टबुक आहेत त्याच्यामधले प्रश्न आपण बघणार आहोत. हा प्रश्न आपला मागच्या लेक्चरमध्ये बघून झालेला होता. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपण बघूयात. खालीलपैकी कोणता हरितगृह वायू संपूर्ण मानव निर्मित आहे? ठीक आहे. आता याच्यामध्ये हरितगृह हे जे वायू आहेत, आपल्याला हरितगृह वायू काय आहे, जागतिक तापमान वाढ काय आहे, हे सगळंच्या सगळं आपण जर समजा आपण फक्त टेक्स्टबुक जरी वाचले तरी सुद्धा आपल्याला लक्षात येतं. आता याच्यामधले जे प्रश्न, आता मागचा प्रश्न जसा आपण बघितला, मागचा प्रश्न होता आपला ओझोनवर. ठीक आहे. आणि पुढचा प्रश्न आहे आपला हरितगृह वायूवर. ठीक आहे. तर हे सगळं काय आहे, हा एन्व्हायरमेंटचा थोडासा पार्ट आहे. याच्यासाठी सुद्धा आपण फक्त टेक्स्टबुक घेऊ शकतोय. त्याच्यावरनं बरेचसे प्रश्न आपल्याला येऊन जातात. ठीक आहे. तर हरितगृह वायूंमध्ये कुठले कुठले वायू येतात, तर जवळपास हे सगळेच्या सगळे वायू आपले हरितगृह वायूंमध्ये येतात. ठीक आहे. अगदी CO2 सुद्धा येतो. CO2, नायट्रस ऑक्साईड, हे सगळेच्या सगळे वायू आपल्याला हरितगृह वायूमध्ये बघायला मिळतात. मग आता आपल्याला याच्यामध्ये जर आपण बघितलं तर मिथेन आपल्याला कुठनं मिळतो, तर जे काही आपले बायोगॅसेस आहेत किंवा नॅचरल गॅसेस आहे याच्यामध्ये आपल्याला मिथेन असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर कार्बन डायऑक्साईड सुद्धा आपल्याला मानव निर्मित आहे, तो देखील नैसर्गिक आहे. नायट्रस ऑक्साईड, हवेमध्ये नायट्रोजनचं प्रमाण सगळ्यात जास्त असतं, त्याच्यामुळे नायट्रस ऑक्साईड सुद्धा पूर्णपणे नैसर्गिक आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे लॅबमध्ये तयार करता येऊ शकतात हे जे काही आहेत ते, पण लॅबमध्ये तयार करताना हे नैसर्गिक सुद्धा मिळतात. ठीक आहे. मेनली नैसर्गिक मिळतात आणि अगदी गरज पडली तर मग आपण लॅबमध्ये तयार करतो. आता CO2 तर काही लॅबमध्ये तयार करायची गरज पडत नाही, पण CO2 हा बऱ्याच रिएक्शन्समध्ये बाय प्रोडक्ट म्हणून लॅबमध्ये तयार होत असतो. ठीक आहे. आता उरला फक्त CFC, क्लोरोफ्लोरोकार्बन. ठीक आहे. हा बघा इथे CFC दिलेला आहे. ठीक आहे. आता हा CFC म्हणजे काय आहे, तर आपले जे रेफ्रिजरेटर आहे त्या रेफ्रिजरेटर मधनं मिळणारा जो वायू आहे त्या वायूला आपण म्हणतो CFC. त्याच्यामुळे तापमान वाढ, जागतिक तापमान वाढामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम करतो हा वायू. ठीक आहे. तर असा हा जो CFC आहे हा मात्र मानव निर्मित आहे, संपूर्ण मानव निर्मित आहे. CFC नॅचरली कधीच तयार होत नाही, रेफ्रिजरेटर मधनं तयार होतो. ठीक आहे. त्याच्यामुळे मग आपलं ऑप्शन काय येतं, उत्तर काय येतं, CFC. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूयात आपण. ओके. आता आपल्याला बरेचसे आपले मित्र असे आहेत, बऱ्याचशा आपल्या मैत्रिणी असे प्रश्न बघितले की आपल्या डोक्यातनं घामाच्या धारा यायला सुरुवात होते. पण पण आता इथे ट्रिक बघा. आपल्याला काय विचारलेलं आहे, विद्युत घटाचा अंतर्गत रोध काढायचा आहे. ठीक आहे. किती विद्युत धारा वाहते वगैरे आपल्याला सगळं दिलेलं आहे. याचा अर्थ काय आपल्याला, की अशा पद्धती आपल्याला हा व्ही काढायचा आहे. आय आणि आर आपल्याला दिलेला आहे. नाही, सॉरी, आपल्याला आय आणि आर नाही दिलेला आहे. आपल्याला आर जो आहे, ह्या आरची जी व्हॅल्यू आहे, ह्या आर मध्ये आपल्याला एक आर दिलेला आहे आणि आतला जो छोटा आर आहे तो छोटा आर शोधायचा आहे. पण मग जर आपण इथे बघितलं तर आपल्याला फॉर्म्युला जो आहे तो फॉर्म्युला ह्या इथे दिसतोय, बरोबर. आता फॉर्म्युला इथे दिसतोय म्हटल्यावर आपण किमती टाकायच्या. किमती जर आपण टाकत गेल्या, आर दिलेला आहे मोठा आर 10 व्होल्ट. ठीक आहे. आय दिलेला आहे 1.1 अँपियर, व्होल्ट दिलेला आहे 12 व्होल्ट आणि छोटा आर जो आहे तो आपल्याला काढायचा आहे. अंतर्गत जे आहे ते काढायचं आहे. इथे बघा, ओहमचा 10 ओहमचा रोध, 10 ओहमचा रोध. ठीक आहे. 12 व्होल्टचा विद्युत घट, 1.1 विद्युत धारा. ठीक आहे. ह्या अशा पद्धतीने आपल्याला गिव्हन जे आहे ते सगळं दिलेलं आहे. आपल्याला फक्त काय करायचंय, किमती टाकायच्या आहेत आणि सोडवायचं आहे. किमती टाकून सोडवणं काही कठीण आहे का बरं. V इज इक्वल टू करंट इंटू रेझिस्टन्स. आपण मागेच फॉर्म्युला बघितला जो आपल्याला पुस्तकामध्ये दिलेला आहे, 9वीच्या चॅप्टरमध्ये, 9वीच्या 3ऱ्या चॅप्टरमध्ये आपल्याला हा फॉर्म्युला दिलेला आहे. ठीक आहे. हा फॉर्म्युलामध्ये जर समजा आपण किमती टाकत गेलो, V आता करंट आपल्याला डायरेक्टली दिलेला आहे, या रेझिस्टन्स मधला मोठा जो आर आहे तो आपल्याला दिलेला आहे, अंतर्गत जो रोध आहे तो आपल्याला काढायचा आहे, अंतर्गत रोध काढायचा आहे. तो अंतर्गत रोध काढताना तो आर आपण जसाच्या तसा ठेवला आणि बाकीच्या सगळ्या किमती टाकून घेतल्या. बाकीच्या किमती टाकल्यानंतर आता हा 1.1 इकडे मल्टिप्लिकेशनला आहे, तो इकडे गेला की तो डिव्हिजनला जाणार आहे. त्याच्यानंतर हा 10 प्लस छोटा आर जसाच्या तसा राहील.
हा इकडे डिव्हिजनला गेला. ठीक आहे. 12/1.1 केलं की आपल्याला 10.91 उत्तर येतं. ठीक आहे. आता हा 10.91 मधनं हा 10 जो आहे हा इकडे ॲडिशनला आहे, प्लस आहे, बरोबर? हा इकडे गेला की काय होणार आहे? मायनस होणार आहे. हा आरची व्हॅल्यू काय आली? 0.91. आता हे असे प्रश्न जे आहेत हे आपल्याला डायरेक्टली जरी पुस्तकातनं सोडवलेले दिलेले नसले तरी आपल्याला ते सोडवता येऊ शकतात. ठीक आहे. त्याच्यामध्ये खूप काही कठीण नसतं, त्याच्यामुळे अगदी घाबरून जाण्याची, घामाघूम होण्याची गरज नाहीये. ओके. पुढचा प्रश्न आपण बघूयात. आता ही एक पद्धत आहे. इथे तुम्हाला डायरेक्टली प्रश्न दिलेला नाहीये किंवा सुक्रोजचं एरोबिक ऑक्सिडेशन कसं होतं किंवा काय होतं, काय तयार होतं, किती एटीपी तयार होतात, हे तुम्हाला डायरेक्टली टेक्स्ट बुक्समध्ये मिळणार नाही. पण सुक्रोज म्हणजे काय? ग्लुकोज आणि फ्रुक्टोज. सुक्रोज म्हणजे काय? ग्लुकोज आणि फ्रुक्टोज. ठीक आहे. आता ग्लुकोजचं जर समजा आपण एरोबिक ऑक्सिडेशन केलं, तर काय तयार होतं? 37 जे एटीपी आहेत ते तयार होतात. ग्लुकोजपासनं 37 एटीपी तयार होतात. इथे बघा. त्याच्यावर आपल्याला इथे प्रश्न आलेला आहे 10वीच्या या चॅप्टरमध्ये. ठीक आहे. 10वीच्या सेकंड चॅप्टरमध्ये एका ग्लुकोज रेणूचे पूर्ण ऑक्सिडीकरण झाल्यावर एटीपीचे एकूण किती रेणू मिळतात? किती मिळतात? 37 मिळतात. ठीक आहे. आता ग्लुकोजचे 37 मिळतात हे आपल्याला माहिती आहे. कारण ते आपल्याला डायरेक्टली दिलेलं आहे. फ्रुक्टोजचे किती मिळतात? फ्रुक्टोजचे आपल्याला 23 मिळतात. फ्रुक्टोजचे किती मिळतात? 23 मिळतात. 37 अधिक 23 जर केले आपण, तर ते किती होतं? 0.6 60. म्हणजे सुक्रोजचं ज्यावेळेला आपण एटीपी मध्ये कन्व्हर्जन करतो, ऑक्सिडेशन होतं, त्यावेळेला किती मिळतात? 60 मिळतात. ठीक आहे. आता हा प्रश्न आपल्याला डायरेक्टली जरी स्टेट बोर्डच्या पुस्तकातनं आलेला नसला, तरी त्याचा संदर्भ आपल्याला लागतोय. ठीक आहे. आपल्याला अर्धी माहिती जी आहे ती स्टेट बोर्डने ऑलरेडी दिलेली आहे. आपल्याला ही बाकीची जी अभ्यास आहे, तो आपल्याला थोडासा स्टँडर्ड बुकमधनं करावा लागतो. ठीक आहे. अशा पद्धतीने सुद्धा प्रश्न येतात. आता हे बघ, डायरेक्ट प्रश्न आहे. म्हणजे काही तुम्हाला करायची गरज नाहीये. तुम्हाला बिलकुल स्टँडर्ड बुकला हात न लावता सुद्धा ह्या प्रश्नाचं उत्तर फक्त टेक्स्ट बुकमधनं मिळतंय. 2 नावे बायनॉमियल देण्याची वर्गीकरण पद्धती कुणी सुचवली? कॅरोलस, लिरानियस, बॅन्थम अँड हुकर, थिओफ्रास्टस आणि हचिन्सन. कार्ल लिनियसची द्विनाम पद्धती. अगदी म्हणजे पुढचं खालचं वाचत बसायची सुद्धा गरज नाहीये. द्विनाम पद्धती, बायनॉमियल नॉमेनक्लेचर, कार्ल लिनियस. तुम्हाला खालचं वाचायची ही गरज नाहीये. डायरेक्टली उत्तर तुम्हाला मिळालेलं आहे. ठीक आहे. अशा पद्धतीचे सुद्धा आपल्याला प्रश्न येतात. ठीक आहे. आता अस्थि संस्था ही खालीलपैकी कोणते कार्य करते? आपल्याला अस्थि संस्था माहिती आहे. अस्थि संस्था म्हणजे काय? आपली जी हाडं आहेत ती हाड. ठीक आहे. मग ती कोणाची हाडं? सगळ्यांचीच हाडं, सगळ्या सजीवांची. ठीक आहे. झाडं सोडून बाकी सगळ्या सजीवांची, प्राण्यांची. प्राण्यांची जी हाडं आहेत ती काय काम करतात? संरक्षण, रक्तोत्पादन, क्षारांचे संवर्धन, हालचालींची सुलभता, याच्यापैकी कुठलं काम आहे की जे आपली अस्थि संस्था करते. ठीक आहे. तर अस्थि संस्था जी आहे याच्यामध्ये आता यांनी बघा, इथे जर आपण थोडंसं बघितलं तर आपल्याला काय दिसतंय? अ, ब, क. ठीक आहे. संरक्षण करते का? हो करते. आपल्याला कॉमनली माहिती आहे. काही गरज नाहीये हे वाचत बसायची. ठीक आहे. संरक्षण करते. संरक्षण करणे. ठीक आहे. 6वीच्या याच्यातनं. त्याच्यानंतर हे आपल्याला 9वी 10वीच्या याच्यामध्ये आहे. हे आपल्याला 6वी मध्ये आहे. ठीक आहे. संरक्षण करते. आता रक्तोत्पादन करते का? तर हो. इकडे बघा. रक्ताच्या प्रत्येक घन मिलीमीटरमध्ये इतके आरबीसीज असतात आणि आरबीसीची निर्मिती अस्थिमज्जेत होते. अस्थि संस्था जी आहे, अस्थिच्या आतमधला जो भाग असतो, मगज ज्याला आपण म्हणतो, त्या मगजमध्ये आरबीसीज तयार होतात. ठीक आहे. त्याच्यानंतर पांढऱ्या पेशी ज्या आहेत, त्या पांढऱ्या पेशींची निर्मिती सुद्धा अस्थिमज्जेत होते. ठीक आहे. म्हणजे रक्ताचा सगळ्यात मोठा जो भाग आहे, त्यांची कुठे निर्मिती होते? रक्तोत्पादन जे आहे ते अस्थि संस्थेत होते. म्हणजे अ आलं, ब आलं. ठीक आहे. आता क जर आपण बघितलं, तर क आपल्याला माहिती आहे. क आपल्याला स्वतःला माहिती की अरे अच्छा, हालचालींची सुलभता आपल्याला हाडांमुळेच होते. ठीक आहे. कॉमन सेन्स आहे. खूप कॉमन सेन्स आहे. आपल्या शरीरातले जर हाडं नसते, तर आपल्याला हालचाल करता आली असती का? व्यवस्थित नाही करता आली. ठीक आहे. त्याच्यानंतर क्षारांचे संवर्धन आणि साठा. त्याच्यामुळेच तर हाडं तयार होतात. जे वेगळे क्षार आहेत त्यांच्यापासूनच हाडं तयार होतात. कॅल्शियमपासून हाडं तयार होतात. कॅल्शियम काय? क्षार आहे.
अगदी म्हणजे हे कॉमन सेन्सचा प्रश्न झाला. याच्यातले आता 2 आपल्याला डायरेक्टली स्टेट बोर्ड मधनं कळतायत. एक कॉमन सेन्सचा आहे आणि एकाला थोडंसं डोकं लावलं तर आपल्याला लक्षात येतं. अशा पद्धतीने सगळेच्या सगळे जे आहेत हे सगळे कार्य अस्सी संस्थेमध्ये होतात. म्हणजे काय उत्तर आलं? वरीलपैकी सर्व. हे की नाही? ईझी प्रश्न आहेत. सगळ्यात जास्त आपल्याला घाबरायला कशाने होतं? सायन्सने होतं. ठीक आहे. पण सायन्समध्ये प्रचंड ईझी प्रश्न आहेत. जर तुम्ही बेसिक बुक्स वाचलेत तर बेसिक बुक्समधनं तुमचे खूप मोठ्या प्रमाणावर प्रश्न सॉल्व्ह होऊन जातात. ठीक आहे. आता पुढच्या लेक्चरला भेटूयात. थँक यू.